नागपूरमध्ये राम मंदिरात ठाकरेंच्या शिवसेनेचं रामरक्षा आंदोलन होणार आहे। या निमित्तानं सगळी तयारी झाली आहे। संजय राऊत, अंबादास दानवे हे आंदोलनस्थळी आहेत। राम मंदिराच्या आतमधून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। थोड्या वेळातच उद्धव ठाकरे नागपूरच्या या राम मंदिरामध्ये पोहोचणार आहे आणि ते रामरक्षा पठण करणार आहे। त्याआधी आपण बघू शकतो की इथली जी आसन व्यवस्था ही कशा प्रकारे करण्यात आलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे हे इथे पुढे सुरुवातीला प्रभू रामचंद्राची पूजा करणार आहे। त्यानंतर मग इथे रामरक्षा पठणाचा कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। त्याआधी पश्चिम नागपूर नागरिक संघ जे या मंदिरचे ट्रस्टी आहे त्यांच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं स्वागत केलं जाईल आणि त्यानंतर मग इथे रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। जर का आपण बघितलं तर प्रभू रामाची जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहे, या मूर्तीसमोर इथे उभे राहून उद्धव ठाकरे असेल, आदित्य ठाकरे असेल, संजय राऊत असेल किंवा इतर पदाधिकारी असेल, ते रामरक्षा पठण करणार आहे। मात्र जेव्हा ते हॉटेलमधनं या राम मंदिर परिसरामध्ये तेव्हा सुरुवातीला ते व्यासपीठावर जाणार आहे। व्यासपीठांवर जाऊन कार्यकर्त्यांना हात दाखवून त्यांचं अभिनंदन करणार आहे आणि त्यानंतर मग ते मंदिराच्या आतमध्ये रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाला येणार आहे। मात्र इथे काही VIP आहे त्यांच्यासाठी देखील जागा रिझर्व केलेली आहे। आपण बघू शकतो की उद्धव ठाकरे यांची इथे खुर्ची देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। एक प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यासाठी ज्या प्रकारे या मंदिर प्रशासनाने देखील जी व्यवस्था केली ते देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। सोबतच उद्धव ठाकरे यांचं मंदिर ट्रस्टकडनं स्वागत आणि सत्कार देखील केला जाणार आहे। कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर।